माझं स्वागत करा, थोडं वेलकम वेलकम होऊन जाऊ दे की मेलेल्या चॅनलला परत मी आता जिवंत करणार आहे आणि ह्या टाइमला फॉर शुअर ह्याला मी चालवणार म्हणजे चालवणार, कन्सिस्टंटली मी व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणार. मी नर्वस असायचे बिकॉज असं नसणार आत्ता भाई मी विचारच नाही करणार की मला काय बोलायचंय काय. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे बोलण्यासाठी लिटरली मला 1 वर्ष गेलं की मी ऑलमोस्ट 9-10 महिने गेले हे मला बोलायला, कारण मी व्लॉगिंग सोडून दिलेली करायची बिकॉज मला टाईम नाही मिळायचा, इनकन्सिस्टन्सी अँड व्हॉट्सो एव्हर. सो या, फर्स्टली वेलकम अगेन टू माय यूट्यूब चॅनल. यू गाईज, आय एम सो हॅपी. आणि येस, हा एक वेलकम बॅकवाला एक सेट डाऊन व्हिडिओ आहे. तर रिलॅक्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आता मी काय काय करणार आहे, माझे कसे प्लॅन्स आहेत, काय आहेत ते. तर येस, ऐका, तुम्ही ऐकत राहा. मला पहिले रिलॅक्स बसू दे आणि तुम्ही पण रिलॅक्स बसा. तर येस, लेट्स गो. ओ येस, मी कुठे होती इतके महिने, काय करत होती, सगळं सगळं तुम्हाला सांगते. तर येस, स्टार्टपासून स्टार्ट करूया, सुरुवातीपासून चालू करूया की काय झालं होतं. मी कामध्ये माझं व्लॉग्स बनवणं सोडून दिलं होतं. त्याचं मेन रिझन होतं, म्हणजे आजपासून तुम्ही 10-11 महिने पकडा, लास्ट मी व्लॉग कुठला बनवलेला तो सुद्धा नाही आठवत आहे मला. म्हणजे इतका टाईम झाला मला व्लॉगिंग सोडून. आणि लिटरली मी का नव्हती करत बिकॉज ऑफ माझाच आळसपणा, आणि मला तेवढे व्ह्यूज नव्हते येत, तेवढं हे नव्हतं येत. तर मी थोडीशी नाराज झालेली की यार मी खूप मेहनत करते, खूप 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 जास्त मेहनत करत होती, पण मला काही रिस्पॉन्स नव्हता येत जास्त. सो आय वॉज बिट नर्वस. तर मग मी ते सोडून दिलं. बट नंतर मग आता एवढ्या महिन्यांनंतर मी आता सगळं थोडंफार मी ह्याच्यासाठी सेटअप घेतला आहे. तेव्हा पण होता माझ्याकडे, बट आत्ता थोडं ॲडव्हान्स मी फोन पण चेंज केला, माझं सगळं काही चेंज केलं आहे. आणि आत्ता माईक वगैरे पण घेतला आहे. सो एकदम क्रिस्प ऑडिओ पण येईल आणि व्हिडिओची क्वालिटी तर आपली बाप असतेच, त्यात काही हेच नाही आहे. डे वनपासून आपली व्हिडिओ क्वालिटी क्रेझीच होती. बस ऑडिओसाठी थोडा प्रॉब्लेम यायचा, थोडा नाही म्हणजे बाहेर गेल्यावरच यायचा. बेसिकली आपल्याकडे तर आयफोनच होता पहिल्यापासून. बट येस, आता माईकसुद्धा घेतला आहे, सो नो वरीज. तर हां, मी सांगते तुम्हाला की काय झालं होतं. ॲक्च्युली इनकन्सिस्टन्सी माझीच होती, बिकॉज व्लॉग्समध्ये कसं असतं ना की रोज रोज काय दाखवणार ना, आणि मला पण असं व्हायचं की मला तुम्हाला बोर नाही करायचं बेसिकली. तर मग मी टाकूच काय, प्रश्न हा पण पडायचा मला. तर मग मी विचार करायची यार जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा टाकीन. पण त्यामुळेच इनकन्सिस्टन्सी होत गेली की जेव्हा मला बाहेर जायला मिळायचं किंवा आम्ही कुठे ट्रिप्सवर जायचो फॅमिली वगैरे, किंवा मी मम्मीकडे जायची तेव्हा मी टाकायची बेसिकली व्लॉग्स वगैरे असं. बट आत्ता मला एवढ्या महिन्यांनंतर कळालं आहे की ही चुकी मी नाही केली पाहिजे, बिकॉज ह्याच्यामुळे माझ्या चॅनलवरती खूप 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 प्रॉब्लेम झाला आहे. लिटरली माझी एंगेजमेंट म्हणजे नव्हती जशी, बट आता तर पूर्ण डेड झालं आहे. बट आय एम ट्राईंग टू, म्हणजे बोलतात ना. येस, ही एक वेलकम बॅकवाली व्हिडिओ होती. आणि तुम्हाला पहिले जसे माझे व्हिडिओज दिसायचे असे एकदम म्हणजे थोडं ना तेव्हा मी नर्वस असायचे, बिकॉज माझी स्टार्टिंग फेज होती. आणि मग मला असं थोडं समजायचं नाही, तर मी खूप नर्वस, आणि माझं तेव्हा बोलण्याचा टोन वगैरे एकदम असा असायचा की एकदम स्पेसिफिक असे वर्ड्स वापरायचे, थोडे सेंटेन्स फ्रेमिंग अँड ऑल. बट आत्ता तसं नसणार. आत्ता भाई मी विचारच नाही करणार की मला काय बोलायचंय, काय म्हणजे विचार करणार तसं नाही. बट हां, आता आल बी रॉ अँड रिअल. आणि आता लिटरली चॅनल तेच असेल, पण तुम्हाला मृणाल 2.0 म्हणजे जी रिअल मृणाल आहे तिच्या आयुष्यात इंस्टाग्रामवर तुम्ही जे बघता मला, त्यापेक्षा पण रॉ तुम्हाला व्लॉग्समध्ये मी दिसेन, आणि नक्कीच दिसेन. म्हणजे भाई मी तर विचार केला आहे की मला खूप क्रेझी व्हिडिओज बनवायचे आहेत आणि मला खूप एंटरटेन करायचं आहे. तुम्हाला बेसिकली तुम्हाला दाखवायचे की ही मृणाल कशी आहे तिच्या लाईफमध्ये. तर येस, तुम्ही
बघालच आणि मला प्रेम करालच. आणि मला हे सांगायचं होतं की मी Instagramवरती त्या दिवशी स्टोरी टाकली होती की मी काय करू, माझं ओल्ड चॅनल ठेवू की नवीन चॅनल. तर येस, तुम्हीच लोकं मला बोललात, म्हणजे Instagramची माझी ऑडियन्स बोलली मला की तू मृणाल तुझं ओल्ड चॅनलच कंटिन्यू कर. तर येस, मी ओल्ड चॅनलच कंटिन्यू करणार आहे आणि याच चॅनलवरती हीच व्हिडिओ येणार आहे जी तुम्ही आता बघताय. तर येस, आय एम बॅक येट अगेन आणि ह्या टाईमला मी नाही जाणार गाईज. मी बोलते, इट्स अ प्रॉमिस, लाईक खरंच. म्हणजे हां, मी नाही जाणार यावेळेला. मी लिटरली खरंच कन्सिस्टंट राहणार आहे. आणि जर नाही राहिली तर तुम्हीच लोकं आहात जे मला सांगणार कमेंट्समध्ये की मृणाल, तू बोलली होतीस, तू प्रॉमिस केलेलंस की तू व्हिडिओ टाकणार एव्हरी वीक, तरी तू एक लाँग फॉर्म व्हिडिओ टाकणार असं तू बोलली होतीस. अँड इट्स माय प्रॉमिस की मी टाकेन. आय होप हे आपलं चॅनल आपल्या सगळ्यांचं, तुमचं, माझं तर आहेच, पण तुमच्यासारख्या ऑडियन्समुळे ते अजून, तुमच्या सपोर्टमुळे ॲक्च्युली त्या चॅनलला जे काही ग्रोथ मिळेल किंवा मिळाली आहे, जे तुम्ही प्रेम करताय माझ्यावर, त्यामुळेच मी आहे ॲज अन आर्टिस्ट किंवा क्रिएटर बोलू शकता तुम्ही. तर जे काय ते सर्व तुमच्या प्रेमामुळे होतं आहे. आणि येस, मला असंच तुमचा सपोर्ट हवा आहे ह्या टाईमला. प्लीज गाईज, मला नर्वस नका करू, मला खूप प्रेम द्या. तर येस, तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकेल. दॅट इज द ओनली मोटिवेशन फॉर अ क्रिएटर टू कीप वर्किंग. सो या, प्लीज 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 सपोर्ट करा यार गाईज, प्लीज. मी एवढी मेहनत करते यार, तुमचा सपोर्टच मागते, अजून काय मागते. तेवढं तर तुम्ही करूच शकता, मला माहिती आहे. सो प्लीज keep supporting me. And yes, this is the first welcome back video and crazy videos येणार आहेत पुढे पुढे. तर तुम्ही बघत राहा. आणि ही व्हिडिओ एवढीच बस. कशी वाटली ते नक्की सांगा, ही नवीन व्हिडिओ आणि ही नवीन स्टाईल माझी. तर येस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटते सांगा मला कमेंट्समध्ये. आणि बाय बाय.